सत्य असेल तेच दिसेल. नाशिक TCS कंपनीतील लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. अशात मंत्री संजय शिरसाट यांनी मोठा बॉम्ब टाकलाय. निदा खान यांनी MIMच्या बड्या नेत्यांची नातेवाईक असल्याचा धक्कादायक खुलासा संजय शिरसाट यांनी केला आहे, ज्यामुळे राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. निदा खान हिच्याबद्दल सांगायचं झालं तर TCS कंपनी प्रकरणात फरार असलेली महिला आरोपी निदा खान हिला अखेर अटक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. तिला अटक केल्यानंतर संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलंय. संजय शिरसाट म्हणाले, TCS कंपनीमधील प्रकरण फार गंभीर आहे, हे आता सर्वांच्या लक्षात आलंच आहे. निदा खान ही पेड वर्कर आहे. अशा निदा खान जागोजागी फिरत आहे. काश्मीर फाईल्स सारखा सिनेमा भारतात बनू नये यासाठी काळजी घ्यायला लागेल. मुख्यमंत्र्यांना भेटून SITची मागणी करणार आहे, असं देखील शिरसाट म्हणाले. पुढे MIMच्या बड्या नेत्यांचं नाव घेत शिरसाट म्हणाले, निदा खान प्रकरणात नगरसेवक अटकेत आहे. इम्तियाज जलील यांच्या भावाच्या बायकोचे हे सगळे नातेवाईक आहेत. इम्तियाज जलील यांना अटक झाली पाहिजे. MIMच्या सहभागानं हे सगळं घडत आहे. MIM कोण चालवत आहे अशी शंका आहे. संजय शिरसाट म्हणाले आहेत, यावर अद्याप इम्तियाज जलील यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. संबंधित प्रकरणात छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी देखील मोठं वक्तव्य केले. नाशिकच्या IT कंपनीमधील धर्मांतर प्रकरणी इम्तियाज जलील असो किंवा कुणीही असो, या प्रकरणाशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, असं छत्रपती संभाजीनगरचे उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलंय. नाशिकमधील IT कंपनीचे धर्मांतर प्रकरण राज्यभर चांगलंच गाजलं. या प्रकरणातील आरोपी असलेली निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आणि तिला आश्रय देणारा मतीन पटेल सुद्धा नाशिक पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. दुसरीकडे त्याचं घर पाडलं जाणार असल्याची नोटीसही त्याच्या घरावर लावण्यात आली असून समाधानकारक उत्तर आलं नाही तर त्याच्या घरावर 100% बुलडोझर चालवणार असल्याचं जंजाळ यांनी म्हटलंय. दरम्यान जे जबरदस्तीनं धर्मांतर केलं जात होतं यामागे 100% MIM पक्ष आहे हे सिद्ध झालेलं आहे, असं म्हणत राजेंद्र जंजाळ यांनी MIM पक्षावर निशाणा साधलाय. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.